महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला हैदराबाद गॅझेटनुसार गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, गोरसेना। निजाम प्रांतातील 1901 ते 1948 या काळातील हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमाण जमातींची नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आली। त्यानुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील बंजारा लंबाडा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले। मात्र 1948 नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा, विदर्भ व खानदेश महाराष्ट्रात जोडल्याने महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाचे आरक्षण रद्द करून त्यांना विमुक्त जातीमध्ये समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे समाजावर घोर अन्याय झाला असल्याचा आरोप गोरसेनेने केला। गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच आहे त्या आधारावर हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्याच धर्तीवर गोरबंजारा समाजालाही अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी गोरसेनेने केली। 10 सप्टेंबर रोजी गोरसेनेने राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या निवेदनात समाजाकडे 1950 पूर्वीचे अनुसूचित जमातीचे पुरावे असून क्रिमिनल ट्राईब कायद्याने बाधित असतानाही हैदराबाद गॅझेट व सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार प्रांतामध्ये जमातीला एसटी यादीत स्थान देण्यात आले होते असे स्पष्ट केले। गोरसेनेच्या मते बापट आयोग, इथाते आयोग, भाटिया आयोग, DNT-ST आयोग यांनी गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी केल्या असून अद्याप न्याय मिळालेला नाही। स्वतंत्र बोलीभाषा, परंपरा, तांडा, संस्कृती, राहणीमान असूनही समाजाला आरक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज व अन्य समाजसुधारकांनीही या समाजासाठी प्रयत्न केले होते। गेल्या 20 वर्षापासून गोरसेना आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून संघर्ष करत आहेत। त्यामुळे मराठा कुणबीप्रमाणेच हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजालाही एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी गोरसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान खान, अकोला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।